गाईज संपूर्ण 1 वर्ष झालं आता. 1 वर्ष पूर्ण होतं येईल आता. आणि माझं ब्लॉग चॅनल मी चालू केलं होतं घाटाई देवीच्या यात्रेला. आणि आता पुन्हा एकदा मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं चाललो आहे यात्रेला. आई बाबा पुढे गेले सकाळी आणि आता आम्ही निघालो आहे रात्री. सो पहिला हा रिक्षाचा प्रवास आणि तिथून पुढे घाटाईच्या यात्रेला चाललो आहे. सो स्टे ट्यून. आता मी आहे अंबरनाथ वेस्टला, नगर परिषदेच्या बाजूला, जिथून सगळ्या ट्रॅव्हल्स सुटतात. आणि आत्ता माझी गाडी 5 मिनटात येणार आहे असं सांगितलं आहे. बस आली आहे, बऱ्यापैकी पूर्ण रिकामी बस आहे. हे लोळते. मला बरं नाही म्हणून स्पेशल ही बस केलेली आहे. मला बरं नाही, तब्येत बरी नाही. सो झोपून मस्त गावी पोहोचू या हिशोबाने केले. सो आता मी झोपणार आहे. उद्या सकाळी भेटूया आपण. एवढं घाणेरडं आहे ना हे स्टेबिलायझर. मला त्याचं स्टेबिलायझर नाही, एक सेल्फी स्टिक घेऊन फिरतोय आज. घाटायला निघालो आम्ही वरती. हा राहिला इथे सातारा. घाटाईला जातो घाटाई. हा नाही बाबा, हे चढ खूप डेंजर आहे. हा तुला वाटतोय ना एवढा सोपा नाही. हा नाही, हा चढ डेंजर आहे राजा, सांगतोय ना तुला. गाडी तगडी आहे. बायको गाडी चालवते, सगळं पॅक होऊन. थोड्याच वेळात यात्रा जिथे आहे, घाटाई देवीचं मंदिर जिथे आहे, तिथे आम्ही पोहोचू. ॲक्च्युली मला बरंच नव्हतं, काल रात्री पण ताप होता. आता माझा ताप गेलेला आहे, फक्त घशातली खवखव आहे आणि पडजीभ सुजली आहे. सो आता मी व्लॉग बनवताना मला माहीत नाही माझा व्हॉईस किती कॅप्चर होतो आहे, पण माईक लावलेला आहे. आणि माझ्याकडे फक्त हे नाही आहे, गिम्बल नाही आहे, म्हणून थोडा शेक होईल. पण कुठे जर असं असेल तर समजून घ्या जरा असं. ओके बाई. कडक कडक. तू नको बघू. चाललं आम्ही दोघं. भेटूया घाटाईला. चला चला. आता ॲक्च्युली घसा दुखतोय माझा. बोलायचं जास्त नाही आहे, पण जेव्हा कॅमेरा चालू केला की लगेच बोल 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 बोलायला लागेल मी, आहे ना. मी बोलका आहे ना खूप प्राजू, खूप जास्त. एका नाटकामध्ये नाही, कलाकार असं नाही, पण एका नाटकामध्ये असं होतं की पुरुष दिवसाला 7,000 शब्द बोलतो, सुनील दादांनी लिहिलेल्या नाटकामध्ये. आणि जी स्त्री असते ती 20,000 शब्द बोलते. हां, पण मला काही लोक म्हणतात की, माझी एक मैत्रीणसुद्धा म्हणते आणि सगळे की तू 20,000 शब्द बोलतो. हो का. दुपारचे 2 वाजलेत तरीसुद्धा वातावरणात थंडावा आहे. म्हणजे सापुतारा किंवा माथेरानसारख्या ठिकाणी जसा थंडावा असतो ना, तसा थंडावा. आणि आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, कसा वाटतंय. हा तिकडे सातारा राहिला. तिकडे हे यवतेश्वर आहे ना, यवतेश्वर आहे. तर कसे हॉटेल्स आहे तिकडे. हॉटेल्स एकदम, एक हॉटेल तर ते वेलकम मधलं आहे. ते बघ दाखवतो, बघू यांना दिसतं काय. हां थांब, ह्याच्यात दिसतंय का बघू ना. हे बघा, हे वेलकम वाला हॉटेल आहे. हे वालं
वेलकम. मस्त पॅक झालोय मी, गॉगल पासून सगळं. फक्त पायात एक शूज नाही घातले मुद्दाम, कारण शूज घातले असते तर यात्रेत फिरायला कसं जमणार. मित्रांनो, मागच्या वर्षी घाटाईच्या यात्रेला मी सुरुवात केली होती माझे व्लॉग बनवायला. माझे व्लॉग बनवताना माझी काहीच तयारी नव्हती. लोक विचारायचे की कुठल्या चॅनलवर दिसणार आहे, तुमचा यूट्यूब चॅनल आहे का. तेव्हा माझ्याकडे उत्तरं नव्हती. आणि आज पूर्ण 1 वर्ष झालं आहे माझ्या व्लॉगलासुद्धा. मागच्या वर्षी यात्रा 17-18 जानेवारीला आली होती, यावेळी 6-7ला आली आहे. सो थोडी आधी आली आहे, पण चांगलंच 1 वर्ष झालेलं आहे. आणि व्लॉगच्या माध्यमातून आता मी जवळजवळ 1 वर्ष पूर्ण करतो आहे. काय सुंदर रस्ता आहे ना हा, गाडी चालवायला पण मजा येते. हाच रस्ता कास पठारला जातो पुढे. हे यवतेश्वर असेल ना, लिहिलं असेल तिकडे. हां बरोबर, जेवलो नव्हतं, नाश्ता केला होता अगदी. जेवलेलो का? हां हां. हे आता इकडचा परिसर आहे ना असा डेव्हलप होत चालला आहे. हॉटेल्स वगैरे अजून बांधतच चालले आहेत लोक. आता हे काय आहे, लो पार्टे हिल रिसॉर्ट. पार्टे हिल रिसॉर्ट आहे. इथलं वातावरण अप्रतिम आहे. कास पुष्प पठार 15 किलोमीटरवर कास पठार आहे इथून. आणि कासला जायच्या आधी लेफ्ट येतो एक, जो घाटाईला जातो. हां द रेड फोर्ट नावाचं हे हॉटेल इतकं सुंदर बांधलं आहे. आता आपण घाटाईच्या जवळ आलेलो आहोत. आणि हा जो डोंगर दिसतोय याला नवरा नवरीचं वराड म्हणतात. हे सगळं दगड झालंय, वराड माहिती आहे का. हे पुढे नवरा नवरी 2 दगड आहेत आणि बाकीचं वराड हे सगळं दगड झालेलं आहे, असं म्हणजे म्हणतात. का खूप जुनी दंतकथा. हे नवरा नवरी 2. हां आपण एकदा आलोय ना. चालत नाही, गाडी होती, फक्त थांबलेलो होतो. फोटो आहेत. आलो आलो पोहोचत आलो. काय शान मध्ये दिसते रे समोरची ठार. थोडा अजून अँगल वाढवतो. नाही ना, हेरिटेज वाडी नंतर हे दुसरं हॉटेल आहे अजून एक. आता येईल थोडं इथेच राहा. इथे रेती आहे, स्लिप मारशील. इथेच राहा थोडं. इथे वॉटर पार्क, मीरा रिसॉर्ट. काय पहिलं कसलं बनतं इकडे वरती. वासोटा किल्ला 19, कास पठार 1 किलोमीटर. आता आपल्याला हे लेफ्ट आहे. हां आता हे बाय वरती चढते ना जिथे, तिथेच लेफ्ट आहे. आता हे लक्षात ठेवायचं, हे हॉटेल गेलं ना की हा लेफ्ट. हा म्हणजे हाच आहे का मला पण माहित नाही, आता पुढचा असेल एखाद्या वेळी. बाबा हाच आहे है ना. हां नाही, लेफ्ट. हां हे घाटाई देवी मंदिर. इथे सगळे बोर्ड बीड लिहिलेत. आणि हा रस्ता जरा बरा केलाय आता. आता हा मंदिरापर्यंत सरळ आहे, कळलं का. जर तुम्हाला घाटाईच्या दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही साताऱ्याहून यात्रेच्या वेळी जर आलात तर भरपूर एक्स्ट्रा बसेस सुटलेल्या असतात.
त्यामुळे दर अर्ध्या तासाला किंवा 15 मिनिटाला एखादी बस असेल जी घाटाईला येते, कारण इकडे लाखो भाविक येतात आणि लाखो भाविक येत असल्यामुळे बसची सुविधा MSRTC करत असते दरवर्षी. यात्रेच्या आधी नियोजन होतं, पोलीस परमिशन्स वगैरे वगैरे सगळे, आणि त्याच पद्धतीने बसेससुद्धा किती जादा सोडल्या जाव्यात याबद्दल त्यांची चर्चा होते MSRTCची, आणि मग भरपूर बसेस असतात. सो जर तुम्ही यात्रेच्या काळात कधी घाटाईला आलात तर तुम्हाला बसेसची बिलकुल कमतरता नाही. साताऱ्याला आल्यावर फक्त घाटाई देवीच्या बसेस कुठे लागतात विचारायचं, बसमध्ये बसलं की घाटाई देवी सरळ. आणि जर तुम्ही गाडीने आला असाल तर मॅप टाकायचा, कास पठारच्या थोडा आधी एक लेफ्ट आहे जो मी आता दाखवला थोड्या वेळापूर्वी, तो लेफ्ट मारलात सरळ सरळ घाटाई देवीपर्यंत, देवीच्या मंदिरापर्यंत गाडी जाते. इतर वेळेला फक्त यात्रेच्या वेळेला गाडी ही पार्किंगमध्ये लागते. आज संपूर्ण दिवस देवीचा उत्सव आहे आणि जत्रा आहे. सो आता काही लोक रिटर्न चालले आहेत, ज्यांना वेळ कमी असतो ते सकाळीच पाया पडून जातात आणि ते आता निघालेत. आणि आता गर्दी कमी असेल, पण संध्याकाळी पूर्ण मागच्या वर्षीची यात्रा तुम्ही पाहिली आहे कशी तुडुंब गर्दी होते, आणि तशीच गर्दी पुन्हा होईल. मी पुन्हा त्याच्यामध्ये माझं हे दुसरं वर्ष व्लॉग बनवायचं, आणि यावेळी बघू मला किती लोक विचारतात की कुठला चॅनल वगैरे. तर यावेळी कदाचित मला 100 सबस्क्रायबर घाटाईच्या जत्रेतून घेऊनच जायचं, आणि सायमल्टेनियस एक छोटीशी डॉक्युमेंटरी टाईप शूट करायचं माझ्या डोक्यात आहे, तर ते पण मी करणार आहे. बघूया पुढे कसं होतं आहे ते. आणि मला असं वाटतं स्किनला काहीतरी प्राजू लावायला पाहिजे, कोल्ड क्रीम वगैरे. व्हायला लागलं आहे ते. हां नको आत्ता, तिकडे गे आता, नको इथे थांबू, सगळं तिथे करू आपण. मी फक्त सांगतो लावूया आठवणीने मंदिरापर्यंत. हो हो. आणि आता आपण घाटाई देवीच्या परिसरात आत आलेलो आहोत. बघ ह्या गाड्या एवढ्या सोडलेल्या आहेत की ना सकाळी, कळलं का? म्हणून आपल्याला फक्त गाडी आत घ्यायची होती. आणि बघ इथं घाटाईचं बस स्टँड आहे, इथून सगळ्या बसेस आता सातारा स्टँडला जाणार. आता तुम्हाला जत्रेची गर्दी पाहायला मिळेल, कसे दिसतात सगळे लोक बसलेत वाट बघतायत है ना. काठी पालखी घेऊन आले, कुणी काय कुणी काय. हां सांग ना, सांग, चल चल चल. आणि इथून तुम्ही बघू शकताय. आता राजू तुला टिकल्यांचं पाकिट बघावं लागेल ना. है ना, सगळे आता कसे यात्रा जमायला लागलेत लोक. ही गर्दी रात्री तिप्पट चौपट 5 पट होऊ शकते. आणि ही लाईन आहे, इथूनच लाईन आहे, तुम्ही बघू शकताय. ही पूर्ण लाईन सुरू आहे दर्शनाची. प्राजू कुठपर्यंत लाईन आहे बघ आत्ताच. हॉर्न बिन जास्त वाजवू नको, शक्यतो थोडा थोडा वाजवतो. हा मंदिराचा मेन गेट आलेला आहे. मला वाटलं माझा. आणि हे मंदिराचा गेट आलेला आहे. चल दे इकडे. हाय विघ्नेश, काय दिलं मामाने? खुश. येस, विघ्नेशला आज सरप्राईज मिळालंय. आणि आता विघ्नेश काय थांबत नाही, त्यामुळे मामा आता एकटा परत इकडे है ना. आता अजून सोनू बिनू येणार आहेत. सोनू आली वरती? सोनू आली का? सोनू अक्का अजून आली नाही का? बरं ठीक आहे. विघ्नेश सगळ्यांना हाय कर. आमची ताई, माझी बाई, आणि हे आमचे जिजू. तर आता यात्रेमध्ये एवढंच वेळ भेटले कारण त्यांना परत कामाला जायचं आहे. म्हटलं भेटून मग एकदा आज जाऊ.
आता मंदिर थोड्या वेळासाठी बंद करतात दर्शनाला आणि इथे जी तयारी चालली आहे ती देवीचा जो मुखवटा आहे तो चांदीचा पूर्ण तो बनवायची तयारी पोलीस निरीक्षणामध्ये आणि मग तो जो देवीची मूर्ती आहे तिला चढवणार. आता तुम्ही बघू शकताय हा मंदिराचा फ्रंट गेट आहे. घाटादेवी मंदिर म्हणजे घाटवण प्रवेशद्वार. मंदिराच्या आतमध्ये आता मंदिर बंद केलेलं आहे. तुम्ही ही लाईन बघू शकता केवढी मोठी लाईन आहे. ही पूर्ण लाईन दोन्ही मंदिराच्या मागून जाऊन त्या मंदिराकडे जाते. सो आता आपण आवरड्याचा नंदी पोचला आहे. सो आपण तिकडे जाऊया. कसं आगमन होतं अशी असली कशी यात्रेची धामधूम आणि मागे नगाड्याचा आवाज येतोय. नगाडा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हा ज्या बैलाच्या अंगात येतं ज्या नंदीच्या अंगात येतं तो हा आवरड्याचा बैल. त्याच्या स्वागताला सगळे उभे आहेत आणि दादांनी मला ओळखलंय. मागच्या वर्षीचं बघितलं की नाही? मुलाखत चांगली घ्यायची. मुलाखत चांगली घ्यायची. घेऊया ना. आणि आता तुम्ही बघू शकताय कशा प्रकारचं वातावरण आहे. माझ्या हाताला हा रंग लागला आणि मला सुद्धा तेवढंच भारी वाटलं. पॉझिटिव्हिटी आहे बाकी काही असो. नंदीला पुलाट कोणी आलं नाही तेवढं बोलवा. विचारतो जाऊ. पूर्ण लाईन तुम्ही बघू शकताय. आज मला जास्त बोलावं असं वाटत नाहीये कारण बरं नाहीये, तब्येत बरी नाही. मंदिराच्या मागचा भाग आहे. लाईन पूर्णपणे स्टॉप झाली आहे. आतमध्ये देवीला जो चांदीचा मेन मुखवटा आहे तो चढवला जातो त्यासाठी ही लाईन स्टॉप झाली.
मी आता आतमध्ये चाललो. घाटाईचा मंदिर आहे. आता ही जी लाईन तुम्हाला दिसते ही पूर्ण थांबवली आहे याच्यासाठी, कारण इथे पोलीस निरीक्षणामध्ये देवीचे जे दागिने आहेत किंवा देवीचं जे चांदीचा मुखवटा आहे तो आता त्या दगडरूपी जी मूर्ती आहे, म्हणजेच त्याला म्हणू शकतो आपण पाषाणरूपी जी मूर्ती आहे, त्या पाषाणावर तो मुखवटा चांदीचा चढवणं. आणि मंदिराच्या परिसरात सुद्धा आता हल्ली बरेच बदल झाले. सो तात्या चाललेत आता नंदीच्या भेटीला, म्हणजे नंदीचं स्वागत करायला. जे नंदी आपण थोडं वेळापूर्वी पाहिलं त्यांचं स्वागत करायला चालले. आणि काय बोलशील सांग. आजूबाजूला खूप कल्लोळ आहे. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. टाकली चालते. छोट्या मूर्त्या आत्ता होते देवाची स्थापना आणि तुम्ही बघू शकता गर्दी सगळी अजून तशीच आहे. मंदिर अजून बंद आहे, अजून लोकांसाठी ओपन केलेलं नाही आहे. सगळी ही रांग मग जवळजवळ पाऊण तास 1 तास होत आला. ही रांग तशीच आहे आणि आत्ता चालू आहे देवीची स्थापना. जी तुम्ही आता गर्दी पाहताय ती देवीची स्थापना होते. इथे पप्पा तानाजी सकाळपासून इथे पावल्या हा फोकसमध्ये आलेला आमचे मार्गदर्शक अशोक रामराव शेडगे नगरसेवक यांचे या ठिकाणी आगमन झालं. लाईट गेलेली आहे जस्ट. आणि आता बघू, आता बराच प्रॉब्लेम, माईक बंद झाला. आणि ही जी मूर्ती आहे ही वाघजाईची मूर्ती आहे, बरोबर ना? वाघजाईची मूर्ती आहे ती. आता हे बाजूलाच देवीचं, ही घाटाई देवीची बहीण आहे. आणि आपण
माननीय तानाजी भगत दादा आपण मंदिरामध्ये येतात. असं चालणार नाही का? इथे बघा लोक बसलेत कुठे कुठे. रात्री ते तिथेच मुक्काम करणार. रात्री ते तिकडेच मुक्काम करणार. तिथूनच यात्रा बघणार. यात्रा म्हणजे काय तर यात्रा म्हणजे मला असं वाटतंय नुसती दुकानं, नुसती वर्दळ नाही तर ज्या देवीचा उत्सव आहे त्या देवीचं रात्री रिगावन निघतं. रिगावन म्हणजे छबिना. बऱ्याच ठिकाणी छबिना म्हणून ओळखलं जातं. तेच छबिना जो प्रकार आहे ना तो रात्री निघतो इथून. ह्या मंदिराच्या फ्रंट गेटनी देवी बाहेर येते. मग इथून लेझिम डाव वेगवेगळे चालतात. वेगवेगळे 7-8 गावं, जी काय आपले 8 गावची यात्रा आहे, 9 गावची यात्रा आहे, ती 7-8 गावं. त्यातली काही गावं जरी नाही आली तरी काही गावं लेझिम खेळत येतात. आणि ह्या झाडाला फेरी मारून पुन्हा एकदा ती तो छबिना मंदिरात जातो. स्टॉल पाहिले असतील गावच्या यात्रेतच. दादा बिंदास गेलेत पेढे सोडून. खूप मेहनती असतात की नाही सगळीच माणसं जी ह्या यात्रेमध्ये. आता या यात्रेमध्ये गर्दी नाही दिसत आहे. इकडे हल्ली डिजिटल बॅनर लागायला लागलेले आहेत. आणि लाईन पार इथपर्यंत आहे. लाईन वाढतच चालली. हे पूर्ण 2 दिवस काम करणार, बनवत राहणार आणि विकणार. खेळणी आणलेली असणार भरपूर. हा एवढा माल विकून अजून तेवढा डबल ट्रिपल पुन्हा एकदा नव्याने यात्रा भरते. बरं तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, चेहरा थोडा ड्राय झाला असेल कारण थंडी भरपूर आहे. मी आता जाऊन पहिले कोल्ड क्रीम लावेन. सगळ्यात अगोदर एवढंच सांगायचं आहे, दरवर्षी यात्रा भरते. दरवर्षी जसं ह्या ताईंनी इकडे जागा पकडली आहे, या दादांनी इकडे जागा पकडली आहे. मोस्ट ऑफ जागा ही फिक्स असते. भले ते दरवर्षानंतर एकदा भेटणार असतील पण त्यांना माहिती आहे ही माझी जागा आहे, इथे मी जागा पकडतो दरवर्षी. आणि जवळजवळ तशाच पद्धतीने ही यात्रा दरवर्षी कंटिन्यू होते. दादा दिसणार तुम्ही. हां माझ्या ब्लॉग चॅनलला दिसणार. हां तर तुम्हाला सांगतो आज कॅमेरा खूप चांगला आहे पण अजून गिम्बल चांगला नाही. तो हालतोय. गिम्बल नाही आहे मुळात, सेल्फी स्टिक वापरतोय. यात्रेचं काही ठिकाणी आपण दुकानं वगैरे थोडं फिरून येऊ. तुम्हाला दाखवतो यात्रेचं स्वरूप कसं असतं. मागच्या वर्षी ज्यांनी बघितलं त्यांच्यासाठी नाही पण ह्या वर्षीच्या नवीन सबस्क्रायबरसाठी मला दाखवावं लागेल. काय बोलताय? बरं आहे. तर ही चिल्लर पार्टी बोलली आम्हाला घ्या व्हिडिओमध्ये. नाव काय तुझं? स्वराज. दर्शन. आणि काय रे तुझं नाव काय? हां साईराज. तर कुठे राहिलाय तुम्ही? सातारा आमचं गाव इथे. अच्छा व्हेरी गुड. मग दरवर्षी यात्रेला असता? व्हेरी गुड. या बघा ब्लॉगमध्ये मैं सब नाव आहे ब्लॉगचं. एखाद्याला वाटेल मला काय बोलायचं नाही आहे जास्त पण सीन असा आहे की मला बोलावं असं वाटतच नाही आहे जास्त. मी फक्त आपल्यासाठी बोलतो आहे, स्वतःसाठी. ते ही माईक आहे कधी तोंडाला लावून बोलतो आहे तर माईकचा आवाज येईल व्यवस्थित. तुम्ही बघताय कशा प्रकारची दुकानं आहेत इथे. हे सगळे खाऊचे स्टॉल आहेत सगळे. पाणीपुरी, भजी, वडापाव, प्रत्येक प्रकारचा स्टॉल आहे.
मैं हूँ सब. मैं हूँ सब. हां, हे अशा प्रकारचे स्टॉल असतात. जे तुम्हाला आता हे मोकळं दिसतंय, रात्री हे सगळं इतकं घचाघच भरलेलं असतं की तुम्ही विचार नाही करू शकत. चालायला जागा नसते. मग एक टाईम असा येतो छबिनाच्या वेळेला मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात जागा अजिबात होत नाही. आणि इकडे हे आलेले आहेत पुन्हा एकदा. आपण तुम्हाला माहिती आहे काय, सायडीचा जो ब्लॉग केला होता त्यात श्रीराम मिठाई केंद्र परळी आपण त्यांचा स्टॉल दाखवला होता सायडीला. आणि ते दादा आता समोर आहेत. काय दादा, बरं आहे का? एक नंबर. चहा घ्यायचा का? बघितलं, ऍक्च्युली तेव्हा लेट टाकलं, ह्यावेळी लवकर आहे. हां, तर हा त्यांचा पूर्ण स्टॉल आहे. मोठा स्टॉल लावतो इथे. हो. हां, 40 वर्षी परंपरा आहे. 40 वर्षाची परंपरा. आपण यांच्याशी बोललो आहे. इथे बनतंय का आपलं सगळं सामान? इकडे बनतंय का? नाही, नको, बरं नाही सध्या. मी नक्की खाईन, मला थोडं बरं वाटलं तर खाईन. अरे पडजीप सुचलं, घसा बसलाय. पण ऑफर केली त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्यांचा खूप मोठा स्टॉल आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी माझ्या मते जर एवढा केंद्र परी. हां, श्रीराम मिठाई केंद्र परी. हां, आमचे दुकान पूर्णपणे लागलेलं आहे. आणि आमची जिलेबी स्पेशल आणि सातारी कंदी पेढे आपल्याकडे भरपूरपणे. तुम्हाला ऍडव्हर्टाईजची गरज नाही है ना वेगळी. अरे डरता है. डरते है क्या? हाँ, तो क्या तुम अभी मेरे साथ चलने के लिए? मैं वैसे अभी मुंबई से आया हूँ, लेकिन हूँ इसी गांव का ना. गाँव का नाम क्या है? गॉगलचं वगैरे दुकान आहे. इकडे सगळे बांगड्या भरणार. तुम्हाला माहिती आहे, बांगड्यांचं एक वैशिष्ट्य असं असतं यात्रेमध्ये की ह्या सगळ्या कासारांकडे जेव्हा बायका यात्रेला येतात तेव्हा सणाची आठवण म्हणून बांगड्या भरतात आणि उत्साह असतो ना. तर मग घरातले पुरुष मंडळी बांगड्या भरायला वेगळे पैसे देतात. आणि ही आमच्या गावाकडची परंपरा आहे. ह्यांचा पण एक मिठाईचा स्टॉल आहे. हे औंधकर बंधू यांचा सातारी कंदी पेढे औंधकर. सो तुम्हाला जरा जाणवत आहे का बघा, ह्यांची वजन काटे आणि हे फार वेगळे आहे बघा, है ना. बाबा बरं आहे का? इकडे पण ह्यांचा मिठाईचा स्टॉल आहे. आणि तेव्हा ते दादा हात दाखवत आहेत. तिथे जिलेबी गरम गरम काढली जाते आणि फार सुंदर असं स्टॉल आहे यांचा. हे वजन कधीचं आहे हे? हां, किती जुनं असेल वजन? 50-60 वर्ष. आमचं नाव नंदकिशोर औंधकर. हां, नंदकिशोर औंधकर. औंधकर. किती वर्षापासून येत आहे घाटाच्या जत्रेला? जवळ 45 वर्ष झाले. 45 वर्ष. हो, बापरे, एवढं. आणि कधीपासून आहे हा व्यवसाय तुमचा? 45 वर्षामध्ये 20 वर्ष म्हणजे 45 वर्षापासूनच चालू आहे म्हणायचं. अच्छा. मग काय काय असतं तुमच्या दुकानामध्ये, काय काय असतं? सगळे मेवा मिठाई, हां, जिलेबी, फरसाण, मैसूर पाक, पेढे, गुलाबजाम. आणि मग देवीच्या दर्शनाला कधी जाता आतमध्ये? आलं पहिलं जात. अरे वा. तिथं दुकान घेऊन आलं की पहिलं आईचा आशीर्वाद घेतो हां, आणि मग सुरुवात करतो. क्या बात आहे. तुमच्याशी बोलून छान वाटलं. पण माझं वंदना. अच्छा, कधीपासून, किती वर्ष येत आहे? मी वयाच्या 7 वर्षापासून येते. 7 वर्षापासून घाटायला येत आहे गाठायला येते. दरवर्षी? पहिला नारळाचा धंदा होता आमचा. अच्छा नंतर आता हे मोठ्या भावाचं दुकान झालं. अच्छा. मिठाईच्या हे दुकानात मोठे भाऊ आहेत का तुमचे? हे मोठे भाऊ आहेत. अरे वा, हा, सख्खे मोठे भाऊ आहेत? सख्खे मोठे भाऊ आहेत. क्या बात ती आहे. भाऊजई आहे. हे बघा. अच्छा, म्हणजे पूर्ण फॅमिलीचा व्यवसाय आता? फॅमिलीच आहे. पूर्ण फॅमिलीच आहे ही सगळी? हो, सगळी फॅमिली. अच्छा, नाईस नाईस. आणि घाटायला आम्ही एवढ्या वर्ष येतोय, पण देवीनं आम्हाला पण आपलं चांगली बरकत दिलेली आहे. त्यांच्या कृपेनं आमचं पण चांगलं झालेलं आहे. पण मला सांगा, इतर वेळेला तुमचा व्यवसाय अजून पण ठिकाणी असेल ना असतं कुठेतरी? की प्रत्येक यात्रेत आमचं दुकान असतं. यात्रेत असतं, पण इतर वेळेला? इतर वेळेला घरी
घरी किंवा म्हणजे दुकान आहे का तिकडे कुठे? किराणा मालाचं दुकान आहे अच्छा. घरात आणि मग तेव्हा हे नसतं चालू? त्यावेळेला हे नाही पण घरी येते ऑर्डर येतात घरी. अच्छा, घरी order आमच्या ह्याच्या गौरीच्या वेळेला स्टॉल असतो आमचा. अच्छा. ह्याच काय ते पदार्थांचं सगळं आम्ही बनवतो घरी. हा. सगळे पदार्थ आमच्या घरी मिळतात. लाडू, परत बेसनचे लाडू, रवा लाडू, करंजी, चकली, अच्छा. हे असे सगळे पदार्थ जवळजवळ 25-30 पदार्थ असतात आमच्याकडे विक्रीसाठी. चांगलंय. पण मग तरी सुद्धा म्हणजे जर रेग्युलर आपलं सगळं इन्कम व्यवस्थित आहे तरी पण यात्रेत दुकान लावावं असं का वाटतं? देव बोलवतो आम्हाला. त्या देवाच्या कृपेनं खरं सांगू का आमचं एकदम व्यवस्थित आणि छान आहे. ह्या खेळण्याच्या दुकानावर एक दादा भेटलाय. दादा नाव काय तुझं? प्रणव चव्हाण. प्रणव चव्हाण. कुठे राहिला? कुठे आहेस? सातारा. मग सिटीमध्ये काय दुकान वगैरे आहे तुझं? हो. तर इकडे किती वर्षापासून येतोयस? इकडं पप्पा लहानपासून होते तेव्हापासून. घाटाच्या यात्रेला दरवर्षी असतो? हो, दररोज. म्हणजे तू लहान होतास तेव्हापासून? नाही, पप्पा. जेव्हापासून पप्पा लहान होते तेव्हापासून दुकान आहे तुमचं यात्रेमध्ये? क्या बात आहे. मग काय असतं दरवर्षी हेच खेळणी वगैरे? हो, खेळणी. किती म्हणजे तुम्ही आता मला एक गोष्ट सांग, एवढं सगळं कुणाला आकर्षित करायला लावलंय हा सगळा माल? काय ग्राहकांना. हा माणसां. बापरे, कुणाला आकर्षित करणार आहे ह्यातून ते तर सांग. लहान मुलांना ना? हो. लय गेम करता राव तुम्ही. म्हणजे लहान मुलगा मागे लागणार मला पाहिजे, मला नाही माहिती. हो. असं चांगलं आहे. पण सगळ्या होलसेल दरामध्ये सगळं सेल. कोणती वस्तू फक्त 100. ठीक आहे ना, मस्त आहे. पण तुझं कोणती वस्तू 100ला विकायची, 100 गोळा करणार म्हणजे भाई कमाल. बरं, माझा ब्लॉग चॅनल आहे यूट्यूबवर, फॉलो कर मला. ओके. आणि दरवर्षी असतो. मागच्या वर्षी सुद्धा मी इथून फिरलोय, बघितलं पण असेल कदाचित. इथे पण छोटी मोठी दुकानं आहेत सगळी. आणि हे ते आता खेळण्याचं दुकान जिथे आपण त्याच्याशी बोललो